5 षटकांचा सामना, उपांत्य फेरी जो जिंकेल तो खेळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल मध्ये. कालचा विचार केला एक संघ आपल्या ट्रॉफीवर या बक्षिसावर नाव करून गेलाय. काय पाहिजे विशाल शहा एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स जो टीडीपी जास्त वेळ घेऊ नका. ज्याने टीडीपीला गाजवलं ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग बरेच खेळ गाजवले या विशाल शहाने. जर कौतुक असेल या विशाल शहाचं तर व्यवसाय क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय सातत्याने. जेव्हा आपण समालोचन ऐकतो विघ्नेश सर असो, सँडी सर असो किंवा प्रदीप विचार सर असो, नेहमी विशाल शहाचं कौतुक केलं जातं. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स मध्ये हा खेळाडू उदयास आला आज आपल्या या नवी मुंबईमध्ये. जाऊया तर 5 षटकांचा सामन्याला इथं सुरुवात होईल. सलामीची जोडी अरविंद राणा, सोनू आणि सिद्धेश. पंचांचा इथं ग्रीन सिग्नल येतो आणि पंचांनी इथे इशारा केलाय लेट्स प्ले. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून बॉलिंग ट्रॅकवर 4-5 पावलांचा रनअप घेऊन येईल विशालचा. पहिला चेंडू आउटसाइड टू अपस्टंप चेंडू होता. पंचांनी इथं जमिनीगत हात वरती केले. पहिला चेंडू अवंतर चेंडू इष्टाच्या स्वरूपात पहिला धाव संख्येचा श्री गणेश होईल. एक धावाने संघाची धाव संख्या खोलेल. बिनबाद एक धाव संख्या फलकावर लागेल. पुढचा चेंडू डाऊन द ग्राउंड. सुरुवात चांगली. पहिला चेंडू येतोय 6 धावांसाठी. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देतोय. हा षटकार येतोय सोनूच्या बॅट मधून. धाव संख्या फलकावर लागते बिनगडीबाद 7 धावा. आल्या पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. विशालच्या पहिल्या चेंडूवर येतोय डाऊन द ग्राउंड हा षटकार. पुन्हा एकदा बॉलिंग नाटपट बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून गोलंदाज विशाल शाटू, सोनू, अरविंद राणा. पुढचा चेंडू षटकातील दुसरा चेंडू. आडव्या बॅटचा मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षण जरूर असेल. जरूर एक धाव जरूर इथं घेतली जाईल. संघ चेंडू घेईल तोपर्यंत फेकेल तोपर्यंत जरूर एक धाव भेटेल. एक धावाने संघ जाईल 8च्या घरात. धाव फलकात 1ने पुढे सरसावलंय. 8 धावा लागतात फलकावर. एंड चेंज केलं. जसा डावकर हाताचा फलंदाज येतो तसाच एंड चेंज करून घेतलाय या गोलंदाजाने. पावत राईट आर्म राऊंड द विकेट टाकताना गोलंदाजी. पुढचा चेंडू इथं प्रहार केला आणि जातो. मला वाटतंय दुर्दैव म्हणावं लागेल फलंदाजाचं. एक धाव जरूर भेटेल. एक धावाने संघ जाईल 9 वर. खेळ चांगला देखणा फटका मारला होता पण मैदान थोडस अपुरं असल्यामुळे थोडासा चेंडू जातो डी मध्ये. एक धाव जरूर भेटेल. एक धावाने संघ 9च्या घरात जाईल. बिनबाद 9 धावा. अशाच प्रमाणे फटकेबाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. या सिद्धेशने 56 धावा वैयक्तिक ठोकल्या होत्या. खरंच डोंगर उभा केला होता. सँडी सर म्हणाले होते डोंगर उभा केला होता धाव संख्येचा. पाहूया आता पुढचा चेंडू. राऊंड द विकेट. पुढचा चेंडू हा ट्रॅकर पण इथं शॉर्ट सिलेक्शन मिस होतोय. जाईल बॅकटॉप पॉइंटला फाईन लेगच्या दिशेने. जरूर एक धाव भेटेल. एक धावाने संघ जाईल. दुहेरी अंकामध्ये 10 धावा फलकावर लागतात. 10 धावा म्हणजे जर्सी क्रमांक 10 सचिन रमेश तेंडुलकर. खरंच चांगलं व्यक्तिमत्व. गॉड ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. 10 धावा फलकावर लागतात. पुढचा चेंडू आउटसाइड टू अपस्टंप. पंचांनी हात वरती केलेत. वाईट चेंडूने धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या होते फलकावर 11. बिनगडीबाद 11. पुढचा चेंडू
पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा, पुन्हा एकदा अवंतर चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चेंडू जाईल अवंतर. कुठेतरी बॅकफुटवर जाताना दिसतोय गोलंदाज विशाल शहा. फ्रेशर येताना दिसतोय. षटकार चांगला फटका येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. हा षटकार 6 धावांसाठी ह्युजन अँडशम हा षटकार येतोय सिद्धेशच्या बॅट मधून. या इनिंग मधला पहिला षटकार येतोय, दुसरा षटकार येतोय बॅट मधून. पहिला षटकार ठोकला होता सोनूच्या बॅट मधून, दुसरा षटकार येतोय सिद्धेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बॉलिंग मार्पर, राईट हँड राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, गुडलेनचा चेंडू होता पण स्विंग झाला आणि मिस झाला. षटक क्रमांक पहिले इथं समाप्ती होत आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फलकावर लागतात 18. 18च्या सरासरीने 18 धावसंख्या. एक षटकानंतर धावसंख्या लागल्या फलकावर 18. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल पण थोडस खर्चिक ठरलाय विशाल शहा. एक षटकांचे बिनगडीबाद 18 धावा फलकावर लागलेत. 18 धावांचा विचार केला अडून गिलक्रिस्ट, ऑस्ट्रेलिया संघाचा एक नाबाजलेला लिजन खेळाडू, जे प्रकाश मडवी सरांना खूप आवडणारा हा फलंदाज. खरंच चांगला होता लिजन खेळाडू. 18 क्रमांक लकी नंबर आणि प्रकाश मडवी यांचा 18 नंबर. अडून गिलक्रिस्ट बोललो मला का माहिती नाही. सबसे येतो गोलंदाजी मार्कवर पहिलं सांगितलं दुसऱ्या षटक घेऊन राईट हँड द विकेट. अरुण समोर सोडून राहणार आडव्या बॅट मारण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला तर क्षेत्ररक्षण डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करेल, चांगली पैकी करेल, तोपर्यंत एक जाव भेटेल. जसं फलंदाज चेंज होतो तसा एंड इथं चेंज केला अरुणाने. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती अरुणने. पाहूया तर पुन्हा एकदा तोच गोलंदाज काय करेल. फलंदाज तेवढा ताकदीवान, काय फलंदाजी करतोय मागच्या सामन्यापासून. पुढचा चेंडू थोडस बैठता येत आहे. पुढचा चेंडू आयटम राऊंड द विकेट. अरुण शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, इथं पूल केलाय पण एलिमिनेशन इथं कमी भेटतंय आणि इथं फलंदाज बाद होतोय. जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फसतोय हा फलंदाज. जातोय सिद्धेश बॅक टू पॅव्हेलियन, बॅक टू डगआउट. मोठा हादरा, मोठा मासा फसतोय. सिद्धेश जातोय बॅक टू पॅव्हेलियन वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. मागच्या सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी केली होती. तोच सिद्धेश जाईल बॅक टू पॅव्हेलियन. निराश होतो थोडासा आपल्या या फटक्यावर. येतो फलंदाज बल्लू प्रदीप. सिद्धेशाची जागा भरून काढण्यासाठी नेट क्रमांक 3 वर येतो बल्लू. एक षटक आणि 2 चेंडू नंतर धावसंख्या फलकावर आले 19. चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय या गोलंदाजाने. सकाळच्या सत्रापासून काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने अरुण्याने. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता पण इथं एलिमिनेशन कमी भेटेल. फुल नॉट सक्सेसफुल. जाईल फाईन लेगच्या दिशेने. एक धाव जरूर भेटेल. एक धावाने संघाची धावसंख्या 20 ने फलकावर लागेल. 20. एक षटक 3 चेंडू 20 धावा. चौथा चेंडू जातो काऊ करण्याच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तिथे येईल. संदेश व उमेश चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. कदाचित धावचित होण्याची शक्यता झाली असती. चांगलं खरंच संदेश जर विचार केला एक चांगला
उत्कर्ष असा क्षेत्ररक्षक म्हणून म्हटलं गेलं तरी चालेल संदेश ठाकूर आपण पाहतो किरण स्मृती घनसोली संघाचा. पुढचा चेंडू 5वा चेंडू अरुण याचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडून प्रथमच स्ट्राईकला येतो फलंदाज बल्लू. बल्लू बल्लू चेंडू काही समजत नाही आणि एक चेंडू शिल्लक राहतोय बाद. तर क्रिकेटचे चाहते आणि गोठेली गावचे चांगले व्यक्तिमत्व आणि माझे भूमिपुत्र नारायण म्हात्रे चांगले व्यक्तिमत्व नेहमीच सातत्याने सहकार्य करतात आणि आपल्या या टुर्नामेंट असतात तेव्हा उपस्थिती दाखवतात. हार्दिक स्वागत असेल नारायण अंकल तुमचं सुद्धा. इथे फलंदाज बाद होतोय. एक छोटा विकेट भेटला इथं गोलंदाजाला. प्रेक्षक नंतर बघ पहिला आधी तिकडे बघ. तर चांगली गोलंदाजी केली. विचार केला तर 5 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करून 2 गडी बाद. अरुणची चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू येतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अरुण पंचांच्या डावीकडून. चांगला चेंडू पूल केलाय क्षेत्ररक्षक इथं देईल. पूल इज नॉट सक्सेसफुल आणि जाईल फलंदाज बॅक टू पवेलियन. अज्जूची केलीचे समाप्ती होते. जातो बॅक टू पवेलियन. मोठा आदरा बसतोय. धाव संख्या 21 वर. काय गोलंदाजी केली. मी म्हंटल होता चांगला गोलंदाज. अरे हा खरंच चांगली गोलंदाजी केली. मागच्या सामन्यामध्ये जरी विकेट घेतला नव्हता त्या सामन्यामध्ये पण 4 धावा खर्च केल्या होत्या. या सामन्यामध्ये 3 गडी बाद आणि 3 धावा. काय गोलंदाजी. षटक संपतंय. ते जाऊन दे. 18 झाले. 3 धावा दिल्यात का त्याने. पहिल्या 21 इथे गोलंदाजी मार्कवर उमेश. पहिला चेंडू बॅटची स्लाइस घेऊन जाईल डीच्या स्वरूपात बॅकफुट पॉइंटला. वैयक्तिक पहिलं सांगून तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज उमेश. जोपर्यंत सोनू अरविंद राणा खेळतो तोपर्यंत सामन्यामध्ये काहीतरी रंगत येईल. कुठला तरी स्कोर पुढे सरसावल. मागच्या सामन्यामध्ये डोंगर उभा केला होता तोच डोंगर या सामन्यामध्ये उभा करतील का. चांगले गोलंदाजी करतात घनसोली संघ. किरण स्मृती घनसोली संघ. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. सतत पावन सरांना मारण्याच्या नादात सक्ता स्विंग इन अ मिस. आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला चेंडू कुठलाहींचा चेंडू टाकला होता गोलंदाज उमेशाने. मागच्या सामन्यामध्ये जर विचार केला 3 धावा देऊन 3 गडी बाद केले होते. टर्निंग पॉइंट ठरला होता उमेश म्हात्रे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा आणि पंचांनी इथे आकाशामध्ये बोट केलं आणि फलंदाज बाद. मोठा हादरा बसतोय. जातो सोनू बॅक टू पवेलियन. काय घडतंय मैदानामध्ये. तू चल में आया असं काहीतरी समीकरण इथं पाहतो. जर विचार केला पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या. कुठलाच गडी बाद नव्हता. जसा अरुण आला गोलंदाजी मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर तसं 3 गडी बाद करून गेला. त्यानंतर विचार केला उमेशाचा. तिसऱ्या चेंडू मध्ये हा 4था हादरा बसतो आणि येतो सोनू याची जागा भरून काढण्यासाठी अरुण. 21 धावा फलकावर. 22 धावा फलकावर लागलेत. राहुलला बोललो मी. अरुण बोलला. न्यू कॅन्डिडेट फलंदाज येतो राहुल.
लग्न केल्यासारखं डीच्या स्वरूपात एकदा विकेट भेटेल, एक धावाने संघ जाईल. 23 ना 23. अजूनही 2 चेंडू शिल्लक. उमेशाच्या स्पेल मधले गोलंदाजी मधले 2 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल उमेशाची. पुन्हा एकदा राईट आर्म आउट द विकेट. 5वा चेंडू फुलरल्यांचा चेंडू इथं ऑन द राईज झालाय. क्षेत्ररक्षक विकास येईल, चांगला झेल घेईल. फलंदाज पुन्हा एकदा बाद होईल. पुन्हा एकदा मोठा आदरा बसलो जातोय फलंदाज राहुल बॅक टू पॅव्हेलियन. काय घडतंय मैदानामध्ये? जसं तसं जसं तू चल में आया तसा फलंदाज जातोय बसतोय, पुन्हा एकदा दुसरा फलंदाज येतो. असं काहीतरी समीकरण आपल्याला इथं पाहण्यासाठी मिळतंय. मोठा आदरा इथं पडलाय संघाला. 5 चेंडू मध्ये 2 धाबा आणि 2 विकेट. खरंच चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू लेग स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंचाने जमिनीला लगत हात वरती उचललेत आणि अभंतर चेंडूने धाव संख्या पुढे जाईल. धाव संख्या फलकावर लागेल 24. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवर सन्मान दिलाय. कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. ज्याप्रमाणे विघ्नेश सर नेहमी म्हणतात, ज्याप्रमाणे असते कॅमेऱ्याला लेन्स, त्याचप्रमाणे असते क्रिकेटमध्ये सेन्सिव्हनेस. त्याचप्रमाणे सेन्सिव्हनेस आता दाखवलाय. विचार केला 5 गडी बाद झाल्यानंतर अमित वाडकर जो 3rd डाऊनला आला होता तो 6 डाऊनला येतोय, 7 डाऊनला येतोय. तो सेन्सिव्हनेस पण दाखवतो. कुठेतरी आपला संघ बॅकफुटवर असताना तो फ्रंट फुटवर आणण्याचा प्रयत्न करतोय. जर विचार केला 3 षटकामध्ये 25 धावा फलकावर लागतात. या षटकामध्ये 25 धावा फलकावर लागतात. 18 चेंडू 5 षटकांचा सामना आहे. उमेश दादा 5 षटकांचा. हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल. फर्स्ट हॅट्रिक 1987. चेतन शर्मा पाहूया तिथं घेतोय का अरुण. चांगला चेंडू टाकला होता. पहिला चेंडू इथं डॉट. ही वॉज अ फर्स्ट हॅट्रिक 1987 चेतन शर्मा इन वर्ल्ड कप. त्याचप्रमाणे हॅट्रिकला सुवर्ण संधी होती अरुणला, पण इथं हॅट्रिक गमावले. पुढचा चेंडू चांगला चेंडू इथं शॉट मिस होतोय, पण पॉइंटला तिथं एकदा जरूर भेटेल. एक धावाने काय हरकत होत नाही. एका दुःखेचा इथं खेळ चालू आहे. थेंबे थेंबे तळे साजे असं काहीतरी इथं समीकरण आपण पाहतोय. 26 धावा फलकावर लागतात. आपलं स्वतःचं दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज अरुण. संघाचं 4थं षटक. विचार केला अजूनही या डावातील 10 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू डान्सिंग ग्राउंड विकेट खेळण्याचा प्रयत्न, पण फलंदाजाला चेंडू काय कळत नाही. तिथे एष्टी रक्षक चांगली कामगिरी पार पाडतोय राहुल शेट्टी. पावसाळी क्रिकेटमध्ये कुठेतरी इन आउट ऑफ द फॉर्म असलेला हा फलंदाज राहुल शेट्टी आपण विकेट किपर मध्ये पाहतोय. पुढचा चेंडू हा ट्रॅकर इथं उडवण्याचा प्रयत्न पूल केला आणि इथं पूल इज नॉट सक्सेसफुल. काय घडतंय मैदानामध्ये? काय गोलंदाजी करतोय गोलंदाज अरुण. सहा गडी बाद. धावसंख्या फलकावर लागलेत 26. कालच्या दिवसापासून विचार केला तर प्रथमच 6 गडी बाद झालेत. काल 2 गडी बाद, 3 गडी बाद, 65, 66 अशा धावा होत्या. पण कुठेतरी लो स्कोर मॅच आपण पाहतो. कोणाला तरी एक चांगली फलंदाजी करावी लागेल. डू आय डायची सामना चालू. जो जिंकेल तो जाईल उपांत्य फेरीमध्ये, सेमीफायनल मध्ये दाखल होईल. इथं एक फलंदाज निखिल राईट आर्म ओव्हर द विकेट. 5वा चेंडू लेग स्टिकच्या थोडासा बाहेर. पंचांनी इथं हात वरती गेले, दंडावित केले. अवंतर चेंडूने धाव संख्या जाईल
27 वर. 5 चेंडू अभ्यंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात 5 धावा भेटले संघाला. पुढचा चेंडू स्विंग केला, फिंगर रोल केले होते, काय गोलंदाजी केले, मंत्रमुक्त गोलंदाजी. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुढचा चेंडू इथं मारलाय बघूयात आणि जाईल षटकार. येतो निखिलच्या बॅट मधून लॉंग ऑन डिझनला हा देखना फटका 6 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवर धाव संख्या फलकावर लागतात. 6 गडी बाद 33. 2 षटक हाताळले, 2 षटकामध्ये 10 धावा आणि 4 विकेट. काय गोलंदाजी या, खरंच मंत्रमुक्त करून गेला हा गोलंदाज. खरंच कौतुक असेल अरुण याचं. मागच्या सामन्यामध्ये चांगला षटक, या सामन्यामध्ये चांगला षटक. इथे गोलंदाजी मार्कवर विकी स्लॉग ओव्हरचा षटक घेऊन 6 चेंडू शिल्लक. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये पहिला चेंडू राईट आर्मवर विकेट पंचांच्या डावीकडे विकी. पहिला चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. बिहाइंड स्टंप असलेला यष्टीरक्षक राहुल शेट्टी चांगली कामगिरी पार पाडणं. कुठलाही धाव संख्या इथं खर्च करून देत नाही. अभ्यंतर चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपचा होता, आपली बॉम्ब सोडला होता, पण पंचांनी तर दंडित केलं. एक धाव जरूर भेटेल. पुढचा चेंडू विकी याचा चांगला चेंडू, पण इथं थोडीशी चालाकी दाखवले, पण मग फलंदाज बाद होईल. रनआउटच्या स्वरूपात जाईल बॅक टू पॅव्हिलियन. 7 वादरा बसते संघाला. धाव संख्या फलकावर लागते संघाच्या 34. अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये पाहूयात कितपर समाचार घेईल फलंदाज निखिल. डॉट चेंडू, ज्या चेंडूवर कुठलीही धाव संख्या नसते असा चेंडू विकीने हाताळलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे त्या डावातील. धाव संख्या फलकावर 34. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकी याचा. पुन्हा एकदा फिंगर रोल, स्विंग इन अ मिस. डॉट चेंडू जातो. काय करतोय मैदानामध्ये, खूप डॉट चेंडू. इथे षटकार चौकार येत नाही. या 2 चेंडू मध्ये जर षटकार चौकार आला तर चांगला स्कोर सुद्धा होईल टेनिस 11 संघाचा. पाहूयात सामन्यामध्ये खूपच चांगली गोलंदाजी करतात अरुण, विक्की, उमेश महात्रे. काय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित आला नाही. बॉल बॅक टू डाईस होता. चेंडूच्या मागे जाईल गोलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. धावसंख्या फलकावर लागतात 36. शेवटचा चेंडू शिल्लक या डावातील. प्रथम इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. द विकेट, विकी टू निखिल. आणि इथं काय घडतंय, आणि फलंदाज इथं बाद होतोय. 8 वादरा बसते संघाला. 8 गडी बाद फलकावर धाव संख्या लागते 36 आणि जिंकण्यासाठी धाव संख्या असतील 37. लो स्कोर मॅच पाहायला भेटले आपल्याला. 37 धाबा जिंकण्यासाठी असतील. 30 चेंडू आणि 37 धाबा. तर यानंतर होणारा सामना आपला घरचा संघ श्रीकृष्ण दिवा विरुद्ध गावदेवी 11 राबाडा. गावदेवी 11 राबाडा संघ तर आमचे आयोजक प्रकाश मडवी यांच्या मंडळाच्या कोर कमिटीने निर्णय घेतला, जर श्रीकृष्ण दिवा टाइमावर आला नाही त्या संघाला सुद्धा 5 धावाची पॅनल्टी लागू शकते. हा नियम सगळ्या या टुर्नामेंट मध्ये सर्वांना लागू केलाय. आणि गावदेवी राबाडा, गावदेवी 11 राबाडा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून मंचावर येऊन उपस्थिती दाखवायची आपली. आणि श्रीकृष्ण दिवा आपण सुद्धा पुढच्या मॅच साठी सज्ज राहायचं, रेडी राहायचं. आपला लगेचच यानंतर होणारा सामना
आणि पिकेचा कॉल घेऊन थोड्या वेळात केला जाईल ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावा. इकडे घेऊन जायला जरा ते आकडे. तीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावा. 37. साडेसातच्या सरासरी धाव संख्या उभा राहायच्या किरण स्मृती घनसोली संघाला. चेंडू चेंडू द्यायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि चेंडू फेकून सलामीची जोडी मैदानामध्ये राहुल शेट्टी आणि विशाल शहा. यापुढील आवाज घनसोली गावचे भूमिपुत्र आणि सूत्रसंचालक विघ्नेश सर डॅशिंग डायनामिक समालोचक विघ्नेश सर आई आगे का खुदे का हात सुनाने केले. थँक्यू व्हेरी मच अक्षय. एक उभरता समालोचक आणि या स्पर्धेच्या निमित्तानं देखील आमच्या सोबत जोडला गेलाय. थँक्यू व्हेरी मच. चौथ्या सामन्याला सुरुवात होते. टार्गेट असेल 37 धावांचा लो स्कोर मॅच. विशाल शहा बॅटिंग साठी सज्ज झालाय. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर ऑन साइडला येतोय खणखणीत षटकार. मागच्या मॅच प्रमाणे या मॅचची सुरुवात देखील विशाल शहाने केली षटकाराने आणि षटकाराने आपलं खातं उघडतोय 6 धावानं. विशाल शहा टेनिस बॉल क्रिकेटचा एक व्यावसायिक खेळाडू आणि सध्याच्या घडीला सर्वांच्या लक्ष वेधून घेणारी इनिंग बिल्डिंग करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू जातोय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. चांगली बॅटिंग. मागची मॅच आपण जर पाहिली तर राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार लगवले गेले होते आणि आपल्या टीम साठी खूप चांगली बॅटिंग 26 धावांचं योगदान दिलं गेलं होतं अशी माहिती विशाल आमच्या सोबत जॉईन झालेत आणि अक्षय मडवी देखील कॉमेंटेटर प्लस गुणलेखक अशी भूमिका बजावत असताना यावेळेस देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिड विकेट रेझर मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे अजय नवले इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. तोपर्यंत मेल सिंगल. थ्रो खराब फेकी खराब आहे. आधीच तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि तुम्ही याचा खर्च जर केलात तर नक्कीच या स्पर्धेतून तुमचा प्रवास संपेल. क्षेत्ररक्षण चांगलं करणे गरजेचं आहे. गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे डेनिस 11 नेरूळ टीम साठी कारण की 37 धावा फक्त डिफेंड करायचे आहे. कालच्या दिवसात 54 धावा डिफेंड केल्या होत्या ऐरोली टीमने. अगेन्स्ट 48 करावे. या मॅच मध्ये कडवं आव्हान असेल. सुरेख फटका कव्हर रिजन मध्ये चेंडू जातो अलॉंग द ग्रास
सिंगल मिळते, संयमाचं क्रिकेट खेळले जाते. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर मात्र सिंगल डबलचा खेळ. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचतीये. 37 धावांचं टार्गेट आहे. डबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता राहुल शेट्टी, मात्र सलामीवीर म्हणून पाहायला मिळते. लोक स्कोरर मॅच आहे. एक वेगळा गेम प्लॅन करून मात्र किरण स्मृती घनसोली टीमची सलामीची जोडी बदलली गेली आणि राहुल शेट्टीला मात्र सलामीसाठी आमंत्रित केली. यावेळेस स्टंपच्या खूप बाहेर चेंडू पिच होतोय, टर्न होतोय, त्यामुळेच अंपायरने दंडित केले जात आहे. जय पवार यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 लॉस ऑफ नन. 0 गडी बाद 12 धावा अशी सुरुवात किरण स्मृती घनसोली टीमची. यावेळेस देखील स्विंग आणि मिस म्हणावं लागेल. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपला गेल्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 12 धावा. आता समीकरण असेल ते म्हणजेच 24 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. आमच्यासोबत तेजस भोईर ज्यांचा शुक्रवारी वाढदिवस झाला आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि टॅलिकास्ट दुनियेत मात्र खूप चांगलं पदार्पण केलं. तेजस भोईर यांच्या माध्यमातून क्वालिटीचं क्रिकेट आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं जातं. त्याचं संपूर्ण श्रेय ग्रामीण टेनिस क्रिकेटला जात आहे. अतिशय चांगले. मुन्ना सर, आपलं देखील सरसे स्वागत आहे. टेनिस 11 नेरूळ टीम आणि मुन्ना यांचं एक वेगळं अतूट नातं आहे. अनेक वर्ष ऍज अ पॅकर, ऍज अ समर्थक म्हणून नेहमीच त्यांच्या टीमच्या मागे हा व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतोय. चला जाऊया टॉस साठी. नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाते. गावदेवी 11 राबाडे वर्सेस यजमान संघ श्री कृष्ण देवा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय प्रदीप शर्मा. बल्लू नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या ऑलराऊंडर म्हणून ज्याला गणलं जातं. पहिलाच बॉल इन स्विंग चेंडू, फ्लायटेड चेंडू होता. पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. गावदेवी राबाडे टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉस साठी लगेचच. गावदेवी राबाडे अगेन्स्ट श्रीकृष्ण देवा. श्रीकृष्ण देवा टीमचा कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालेत. तर राबाडे टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉस साठी या. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू वन बाउन्स सीमारेषे पलीकडे जातोय. फलंदाज विशाल शहाच्या बॅट मधून येतोय. खणखणीत चौकार. प्रदीप शर्मा बल्लू. नुकतीच झालेली नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता टॉनी टायटन्स टीम कडून. टॉस झालाय नारायणजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय यजमान संघ श्रीकृष्ण देवा टीम. माफ करा, गावदेवी राबाडे टीमने हा टॉस जिंकलाय. यावेळेस हेलिकॉप्टर वेगवान स्ट्रोक आहे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. झेल सुटलाय की मॅच सुटली आहे. विशाल शहाला मिळते जीवनदान आणि अशा खेळाडूला जर तुम्ही जीवनदान द्याल तर त्याचा भूदंड नक्कीच तुम्हाला भरावा लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 ऑन स्कोर बोर्ड. 17 धावा. 37 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस साफ ट्रॅकर पुल केला जातोय. राहुल शेट्टीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. यस, या फटक्यावर नक्कीच डगआउट मधून टाळ्यांचा गजर होतोय, कारण की राहुल शेट्टी सध्याच्या घडीला फॉर्म पासून झुंटतोय. इंजुरी झाली होती, डोळ्याला 2 वेळा बॉल लागला होता, त्यामुळेच क्रिकेट खेळत असताना कुठेतरी दडपण येतंय. पण या दडपणावर मात देणारा खेळाडू म्हणजेच राहुल शेट्टीच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत षटकार. बडा शॉट. टीमची धावसंख्या 23. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. 2 बॉल 2 maximum. This one is bigger one. It's Biggie out of the society. शेंडू सीमारेषा पार षटकार. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. मिस्टर NMPL, मिस्टर रन मशीन असं म्हटलं जातं या राहुल शेट्टीला. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. यावेळेस देखील फुल स्ट्रोक खेळला जातोय. टॉप पेज लागले, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल तोपर्यंत सिंगल वर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 30 ऑन स्कोर बोर्ड. 30 धावा. 30 धावा धाव फलकावर लागेल. 7 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ संपला. नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाईल. श्रीकृष्ण देवा वर्सेस गावदेवी राबाडे असे 2 संघ सज्ज होतील. गावदेवी राबाडे टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय अजूनही पेंडिंग आहे.
श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक 2022 पावसाळी क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांक 50,000, द्वितीय क्रमांक 25. यावेळेस देखील या मॅचचा तिसरा षटकार राहुल शेट्टे पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. जो फॉर्म पासून, जो इंजुरी पासून झुंजतोय, त्या झुंजेला मात्र झुंजावत खेळी करत असताना मात्र राहुल शेट्टेच्या बॅट मधून येतोय तिसरा षटकार. औपचारिकता राहिली आहे, फक्त 1 धावांची आवश्यकता आहे. अमित वाडकर गोलंदाजी ट्रॅक वर येतोय. पोलीस दलातील खेळाडू आहे. यावेळेस फटका हवेत आहे आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. सामना जिंकतोय. सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय किरण स्मृती घणसोली टीमने. कॉंग्रॅच्युलेशन टीम किरण स्मृती घणसोली आणि हार्ड लक डेनिस 11 नेरूळ टीम. आपण या स्पर्धेत सहभाग घेतला आणि या स्पर्धेची शोभा वळवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. नेक्स्ट मॅच मध्ये आपण ऐकूया पुन्हा एकदा अक्षय मडवी यांची वाणी, कारण की या मॅच साठी ऑफिशियल अंपायर जे सगळे आमच्या सोबत जॉईन झाले, तसेच ऑफिशियल समालोचक देखील आहेत. सँडी सर असेल, अक्षय मडवी असतील, हे समालोचक देखील आपल्याला ऐकायला मिळतील. अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा. श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये शिस्ताचा खेळ जो संघ